शिर्डीतील साईनाथ हॉस्पिटलमध्ये 7 वर्ष बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हा मृत्यू उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे। लक्ष्मीनगर परिसरातील भाऊसाहेब जगधने यांचा मुलगा आदर्श सतीश जगधने हा आजारी असताना 30 रोजी उपचारासाठी शिर्डी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता। या दरम्यान उपचार करताना निष्काळजीपणा करण्यात आला। यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी जगधने कुटुंबाने केली आहे। आज मोठ्या दुःखद अंतकरणाने शिर्डी येथील अमरधाम येथे आदर्श यांचा अंत्यविधी पार पडला असून हे चिमुकल्याच्या अचानक जाण्याने उपस्थितांनी जड अंतकरणाने आदर्शला श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी शिर्डी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते निलेश कोते यांनी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत आदर्शला श्रद्धांजली वाहिली, तर जगधने कुटुंबाने या प्रकरणी योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। आदर्शच्या बाबतीत काल साईबाबा संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात जी घटना घडली, तर आज अमरधाम आहे, इथं अमरधाममध्ये आपण भाषणं करीत नाही, कशीही घटना असली तरी आपण भाषणं करीत नाही, परंतु आज आपलं पोटचं लेकरू आपण तिथं जमिनीत गाडलं आणि इथं आपण त्याच्यावर बोलत आहोत, हे इतकं वाईट आहे। माझी साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब, त्या हॉस्पिटलच्या तिथल्या प्रशासनातले सगळे अधिकारी, तिथं त्या आदर्शवर उपचार करणारे डॉक्टर आणि तिथले जे जे जबाबदार लोक असतील, त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, ज्याच्या पोटचं हे लेकरू गेलं त्या कुटुंबातल्या लोकांना दुःख काय असते यांना येऊन विचारा। तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून कोण सस्पेंड केले असतील, कुणावर कारवाई करणार असेल, कुणी कारवाई करायचं आश्वासन दिलं असेल तर जरूर देऊ द्या। आपण आदर्शाला श्रद्धांजली वाहतोय, आपण आदर्शाच्या दुःखात, आदर्शाच्या कुटुंबाच्या दुःखात नक्की आहोत, पण हे दुःख आपण आपल्या चुकीमुळे आणलं का? ज्याच्या चुकीमुळे दुःख आलं त्या दुःखाचं मोजमाप तुम्ही कसं करणार आहे? इतके बेधुंदपणे, बेजबाबदारपणे त्या हॉस्पिटलचे लोक तिथं वागत असतात। एक 6-7 महिन्यापूर्वी एका सचिन काळे या त्याच्या मुलाचा एक पाय आदू करून टाकला होता या साईनाथ हॉस्पिटलच्या लोकांनी। इंजेक्शन फक्त चुकीच्या ठिकाणी दिलं तर त्याचा पाय गेला, म्हणजे तो खेळायला गेला, खेळून आल्यानंतर त्याला बॉल लागला म्हणून इंजेक्शन दिलं तर त्याचा पाय गेला, म्हणजे इंजेक्शन देण्याची जागा सुद्धा या हॉस्पिटलच्या लोकांना माहिती नाही। आणि आपण जर त्यांच्या विरोधात बोललो तर ते लोक म्हणतात तुम्ही साईबाबा संस्थांची बदनामी करतात। या कुटुंबातलं लेकरू गेलं, आदर्श गेला, ही बदनामी का? संस्थांच्या विरोधात बोलणं म्हणजे दादा ही बदनामी आहे का? इतका तिरस्कार, इतका राग या लोकांच्या विरोधात आहे। पण जर बोललं तर संस्थांची बदनामी होते, खरं बोललं तर संस्थांची बदनामी होते। ही जागाच अजिबात भाषण करण्याची नाहीये, परंतु तुमचं दुःख जेवढं तुम्हाला झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झालं आहे, कारण दररोज आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जो नंगानाच सुरू आहे तो उघड्या डोळ्याने पाहत असतो। आपण सहन करतो, आपण त्यांचा अन्याय सहन करतो। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने सांगितलेलं आहे, जो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो। याच्यात या घटनेमध्ये पोलिसांनी काय आश्वासन दिलं माहीत नाही, कोण कारवाई करणार आहे माहीत नाही, तुम्ही त्याच्या नुकसानीची भरपाई कसं करणार आहे ते आम्हाला माहिती नाही, परंतु जर या घटनेमध्ये आम्हाला न्यायाकडे नेलं नाही तर पुढची भूमिका ठरवताना आपण सगळ्यांनी एकमेकाला विश्वासात घेऊन अतिशय तीव्र स्वरूपाची भूमिका घेऊ आणि प्रशासनाला याचा जाब विचारू। मी आदर्शाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आदर्शाच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये मी माझा चौगुले परिवार, आमचं शिर्डी शहर काँग्रेस सहभागी आहोत। त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत असताना त्याच्या मृतात्म्यास परमेश्वर चरणी चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करतो। थांबतो। ओम साईराम। अंतकरणारे उपस्थित असणारे लक्ष्मीनगर परिवारातील, त्यांचे सर्व नातेवाईक, परिवारातील सर्व बंधू आणि भगिनी, काल दुःखद अशी घटना घडली आणि अतिशय कवळ्या वयाचा असणारा 7 वर्षाचा आदर्श सतीश जगधने याला ईश्वराज्ञा झाली। खरं तर सातत्यानं कालपासून मी असेल, मंगेश राणा आहे, सुरेश भाऊ आरणे, चौगुले या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी या घटनेच्या संदर्भात माहिती घेतली। खरं तर अतिशय वाईट घटना या जगधने परिवाराला सामोरं जावं लागतं। दुर्दैवी आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे, त्यानं अजून संपूर्ण जग देखील नसेल पाहिलं, परंतु आज काळाने घाला घातला आणि या कोवळ्या वयाचा ज्यांनी पूर्ण आयुष्य देखील जगलं नाही याचा दुर्दैवी अंत झाला। खरं तर याच्यात कोण दोषी आहे, कोण नाही, याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यासंदर्भात आपण जे आपल्या
अहिल्यानगरचे जे सस्पेंडेड पोलीस आहेत, SP साहेब आहेत, त्यांना आपण काल भेटलो. काल त्यांचे वडील सतीश भाऊ पण होते, त्यांचे सर्व पाहुणे होते, आमचे सगळे कार्यकर्ते होते. आमची आता एकच प्रकारची मागणी या ठिकाणी अशी आहे की जगधने परिवाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं आदर्शाला श्रद्धांजली ठरलं असं आम्हाला वाटतं. खरं तर याच्यात चूक कोणाची आहे काय हे चौकशांती होणार आहे. साईनाथ हॉस्पिटलमध्ये जर सातत्याने 3 दिवसापासून आदर्श हा उपचार घेत होता, मग तेव्हाच खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी सांगायला पाहिजे होतं की कुठंतरी आदर्शची तब्येत खालावत चालली आहे, तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आपण त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. त्याच्यानंतर फार शेवटच्या क्षणाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पेशंटला हलवा, तब्येत जरा खालावत चालली आहे. नंतर त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या वडिलांनी त्याला आत्ममालिकला केलं. आपण म्हणतो फुपाट्यातून निघाला आणि कचऱ्यात सापडलो, अशी परिस्थिती झाली. त्या आत्ममालिकला देखील कोणत्या प्रकारचा उपचार या ठिकाणी मिळाला नाही. तिथे देखील शोकांतिका अशी आहे की तिथं डॉक्टरच नव्हते. तिथले जे वॉर्ड बॉय असतील त्यांनी सलाईन वगैरे लावून तिथं उपचार सुरू केले. मग केवळ सकाळी 6च्या दरम्यान आपल्या आदर्शाला काळाचा गाळा पडला, तो मृत घोषित केला. म्हणजे अतिशय दुःखद घटना आहे. या दुःखद घटनेसाठी मला खरं तर बोलायचं नव्हतं, कारण 7 वर्षाचा कवळा मुलगा आहे आणि आपण या ठिकाणी खरं तर श्रद्धांजली अर्पित केली पाहिजे. कारण एक शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही खरंच या जगधने परिवाराच्या बरोबर आहोत, आर्नी परिवाराच्या बरोबर आहोत. कारण आज सातत्याने आम्ही कालपासून पाहतोय त्यांचे भाचे, त्यांचे मामा सुनील असेल, अनिल असेल, त्यांच्या डोळ्यातलं पाणी देखील थांबलेलं नाही. अतिशय बिचारे कालपासून भुकाले पोटे म्हणजे आपण म्हणतो ना, एक त्याचा जीव कासावीस झालेला आहे की खऱ्या अर्थानं आदर्शाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. ही भावना जशी त्याची आहे तशी आमच्या सर्वांची आहे. त्याच्यामुळे आज या ठिकाणी सद्गुरू साहेबांचरणी मी हीच प्रार्थना करेन की आज एवढा मोठा जो घाला घातलेला आहे, म्हणजे मोठं दुःख आहे. आणि हे दुःख ठीक आहे, आज आम्ही बोलून मोकळे होऊ, पण ते सर्वात मोठं दुःख हे त्याच्या आई वडिलांसाठी आहे, त्याच्या आईसाठी आहे. आणि या आईला, त्याच्या वडिलांना खऱ्या अर्थानं ताकद साईबाबा देव. कारण खऱ्या अर्थानं साईबाबाच खरी ताकद देतील असं मला वाटतं. आणि आदर्शाच्या या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी सद्गुरू साहेबांच्यानी त्याला प्रार्थना करतो आणि आदर्शाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. ओम साईराम. आदर्श सतीश जगधने, तर त्याच्या वडिलांनी त्याला 200 रूमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. 3 तारखेला घेऊन गेले. 3 तारखेनंतर त्यांनी रिपोर्ट वगैरे चेक केले, तर ते असे बोलले की रिपोर्ट मुलाची नॉर्मल आहे, आता काही घाबरण्याची भीती वगैरे काय नाही तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं पण नाही का तुम्ही आयसीयूला आलो की काय करा. त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांनी इंजेक्शन चालू केले, सलाईन चालू केले. सलाईन चालू असताना त्यावेळेस त्यांनी तिथून नळीमधून त्यांनी 3 इंजेक्शन सोडलेले. 3 इंजेक्शन सोडले. त्यांच्या पालकांनी विचारलं तर तुम्ही एवढे इंजेक्शन का सोडता. ते म्हणे जे प्रोसेस आहे ते आम्ही करू राहिलो. त्याच्यानंतर 50 ml सलाईन बाकी होती, तर एक इंजेक्शन सोडलं आणि सलाईन फुल केलं. फुल केल्यानंतर आदर्शाला थंडी वाजून आली. थंडी वाजल्यानंतर त्याचा दात जो आहे जीबीमध्ये गेला. त्याच्यानंतर ब्लड बाहेर आलं. त्याच्यानंतर बाथरूम झाली, त्याला ब्लड बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की यांना आयसीयू मध्ये आलो. तिथपर्यंत त्यांनी आम्हाला कुठली कल्पना दिली नाही. तुम्ही पेशंटला आयसीयू मध्ये घेऊन जा. ही जी घटना घडलेली आहे हे फक्त जिल्हा स्टाफ, डॉक्टर लोक आणि नर्समुळे, हलगर्जेपणामुळे झालेला आहे. सदर जे आदर्श सतीश जगधने जो मुलगा आहे 6 वर्षाचा, त्याला ऍडमिट केल्यानंतर त्याची प्रकृती एकदम चांगली होती. परंतु सलाईन मध्ये जे काय कंटेंट जे कमी राहिलं आणि त्याच्यात इंजेक्शन दिल्यानंतर त्याला जी दातखिळी बसली, थंडी वाजून आली, याचा अर्थ त्या सलाईन मध्ये 100% डोस जादा गेला होता असं आमचं आणि नातेवाईकाचं म्हणणं आहे. याबाबत PM झालेला आहे. सदर जी कमिटी आहे, जी वैद्यकीय कमिटी आहे, त्यांनी चौकशी करून, योग्य ती चौकशी करून ते जे दोषी आहे, कदाचित काल ते परिचारिका होत्या त्यांचं सस्पेंड ऑर्डर त्यांनी काढलेले आहे, परंतु याच्यावर थांबणे नाही. कारण त्या 200 रूम मध्ये हा फक्त गोरगरीब जातो, कोणताही श्रीमंत, कोणताही बलाढ्य माणूस तिथं जात नाही. आणि जे बाबांची सेवा आहे, जी बाबांनी आजपर्यंत कुष्ठरोगींना सुद्धा हाताने नीट केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्या दवाखान्याकडे सर्व गोरगरीब बघता. आणि जर प्रशासन असं नाचक्की या कुचकामीपणा करत असेल तर या प्रशासनाला वरपर्यंत तर खालपर्यंत सगळ्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी आम्ही प्रशासकीय अधिकारी गाडीकर साहेबांना तर करतोच आहे. परंतु जे आहे ते अनेक लाखो रुपये तिथे पेमेंट चालू आहे आणि ते जर त्या पद्धतीने सोय भेटत असेल तर काय उपयोग या प्रशासनाच्या ज्या स्टाफचा. तर त्यांना विनंती राहील, त्यांना तुम्ही पनिशमेंट तर दिलंच पाहिजे, परंतु भविष्य काळातही ज्या आदर्शासारख्या मुलाला एक चांगला मुलगा
तो चांगला हुशार मुलाला जर ही परिस्थिती निर्माण झाली ती भविष्यात गोरगरीब कोणत्याही मुलाला होऊ नये हीच आमची हात जोडून या प्रशासनाला विनंती आहे। जर गुढीत ऐकलं नाही तर भविष्य काळात आम्ही आमच्या हिशोबाने, कारण हे पोरा गरीबाचा आहे दलिताचा आहे म्हणून असं समजू नका का तुम्ही हे प्रकरण दाबू शकता। भविष्य काळात आम्ही तुमच्या ऑफिसला येऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आणि मग या प्रमाणाचा जाब विचारू। एवढं मात्र लक्षात ठेवा, तुम्ही हे लक्षात ठेवा, ही चौकशी करून आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे। हे तुम्हाला मी आवर्जून सांगत आहे, याची पारदर्शक चौकशी होऊन याबाबत त्या मुलाची काय असेल, ज्या पद्धतीने रिपोर्ट येईल त्या पद्धतीने त्या मुलाची काय भरपाई की ती करून आणि बाकीची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम चेंज करावी एवढी त्यांना मी आज तरी विनंती करत आहे। एवढं प्रशासनाने मात्र गांभीर्य या गोष्टीचं लक्षात घ्यायला पाहिजे। हा माझा भाऊ सतीश जगधने, याचा एक मुलगा 7 वर्षाचा, त्याला नॉर्मल फक्त ताप आला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। 2 दिवसात पोराचा मृत्यू झालेला आहे। त्याला कोण जबाबदार? ह्या मृत्यूला जबाबदार कोण? प्रशासनाला विचारायला गेलं तर ते आम्हाला दाबून घेत आहे की तुम्ही गरीबाचं नाहीच आहे, सरकार हे गरीबाचं नाहीये, कोणी प्रशासन पण गरीबाचं नाहीये, हे सगळं श्रीमंताचं आहे। एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर लगेच त्याचं PM ऑन कॅमेरा झालं असतं। आमची लेकराची बॉडी 2 दिवस आमची लेकराची बॉडी फिरवली, 2 दिवस लेकरू दारामध्ये पडलेलं। यांचं काम नाही का करायचं लेकराचं? त्याला जबाबदार कोण आहे सगळ्या गोष्टीला? खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन। बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही। आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध। आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी। प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील। मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05।